रक्तदाब सतत वाढलेला राहिला आणि नियंत्रणात ठेवला नाही तर त्याच्या शरीरावर गंभीर आणि दीर्घकालीन असे परिणाम होऊ शकतात. या अवस्थेलाच आपण हायपरटेन्शन असंही म्हणतो. पहिला परिणाम होतो तो म्हणजे मेंदूवरती. स्ट्रोकचा धोका वाढतो. रक्तदाब जास्त असल्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटू शकतात किंवा ब्लॉक तयार होऊ शकतात. हृदय कमजोर होतं. हृदयाला जास्त दाबाने काम करावं लागतं, त्यामुळे ते थकतं आणि फेलही होऊ शकतं. किडनीवर परिणाम होतो. BP जास्त असल्यामुळे किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात. यामुळे किडनी फेल्युअर होण्याचा धोकाही जास्त वाढतो. त्याचप्रमाणे शेवटी डायलिसिसही करण्याची गरज पडू शकते. डोळ्यांवरती परिणाम होतो. डोळ्यांच्या रेटिनातील रक्तवाहिन्या नुकसानग्रस्त होतात. त्यामुळे दृष्टी कमी होते आणि अंधत्व येण्याची शक्यता वाढते. रक्तवाहिन्यांवरती परिणाम होताना दिसतो. पायामध्ये वेदना होतात, चालताना पाय दुखतात, अचानक मृत्यूचा धोका वाढतो. जर आपण याकडे जास्तच दुर्लक्ष केलं तर त्याचा शरीरावरती गंभीर परिणाम होतात. हायपरटेन्शनलाच सायलेंट किलर म्हणतात, कारण सुरुवातीला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत, पण आतून मात्र नुकसान चालूच राहतं. म्हणून BP नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठ कमी खा, नियमित व्यायाम करा, तणाव कमी ठेवा, वजन नियंत्रित ठेवा, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या आणि नियमित BPची तपासणी नक्की करून घ्या. यासारख्या गोष्टी केल्या आणि जीवनशैलीमध्ये छोटासा बदल केला, चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच आपला BP नियंत्रणातही राहू शकतो किंवा कायमचा कमीही होऊ शकतो. यासाठी फक्त चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.